नमो हिंदू भूमी जियेचेच साठी पडो दे आम्हाला नमामि नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय, मुरली मनोहर की जय, वृंदावन बिहारी लाल की जय। श्री राम। अष्टपदी पौर्णिमेच्या निमित्तानं आयोजित केलेला हा श्रीमद भागवत सप्ताह वर्ष किती हे आयोजकांनी सांगितलं आणि मलाही सांगितलं, कारण की सकाळी ज्या वेळेला आम्ही मंदिरात प्रवेश केला, आल्याबरोबर मंदिरात प्रवेश करताबरोबर उजव्या हाताला मंदिराचं सभा मंडपाचं कार्य कधी पूर्ण झालं याचं शक लिहिलेलं किंवा वर्ष लिहिलं, ते शके 1938 आहे. आता शके 1947 मंदिराच्या बांधकामालाच जवळपास 107 वर्षांचा कालावधी होता आणि ज्या पुण्य श्लोकांच्या सान्निध्यात हा कार्यक्रम होऊ घातलेला आहे त्यांच्या समाधीचं आता पुढचं वर्ष हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष, हे 125 वर्ष त्यांना समाधी घेतली आणि त्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं वर्षभरापर्यंत बरेचसे कार्यक्रम या मंदिरामार्फत राबवले जातात. अनेक पुण्यातून अनेक मोठे मोठे महात्मे या मंदिरात बसलेल्या व्यासपीठावरती अनेक वेळा कथा सांगून गेले असतील आणि त्याच पुण्यात्म्यांच्या या व्यासपीठावरती बसून कथा सांगण्याचा योग माझ्या वाटेला यावा, हे खरोखर माझ्यासाठी तरी खूप सौभाग्याचं लक्षण, खूप सौभाग्याचा दिवस आहे. 125 वर्षांपासून चालत आलेली ही श्रीमद भागवताची परंपरा अवघ्या हाताने या रुद्र कुटुंबियांनी सुरू केली आणि ते आज ऐकायला तुम्ही बसताय, सांगायला तुम्ही बसतोय. बऱ्याच कालखंडातून चांगल्या वयात हे समाधी मंदिर गेलेले असेल आणि या चांगल्या वाईट कालखंडातून आपण आजपर्यंत बसतोय, ते कथा श्रवण होतोय, तो सुवर्ण दिवस आतापर्यंतचा. चांगल्या वाईट हे सांगण्यामागचा उद्देश असा, ज्या अर्थी या मंदिराला 125 वर्ष पूर्ण होत आहे, भारताच्या स्वातंत्र्याला गेल्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे पारतंत्र्यातले पण 50 वर्ष या देवळाने पाहिजे. जसं आज बऱ्याचशा चांगल्या सभा, चांगल्या बैठका धार्मिक कार्याविषयीच्या किंवा धर्माच्या वाढीविषयीच्या या समाधी मंदिरात होतात, तशा स्वातंत्र्यपूर्व काळाच्या सुद्धा, स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच्या सुद्धा बऱ्याचशा बैठका या मंदिरामध्ये नक्कीच झालेल्या असतील. म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचं सुद्धा हे मंदिर साक्षीदार आहेच. आणि या ठिकाणी आपल्याला कथा सांगायला मिळणं आणि कथा ऐकायला मिळणं, दोन्ही गोष्टी ह्या परम भाग्याच्या म्हणल्या. आता कथेचं प्रास्ताविक जे श्रीमद भागवताचं, हे श्रीमद भागवताची प्रस्तावना किंवा प्रास्ताविक हे तुम्हाला श्रीमद भागवत महापुराणात बघायला मिळत नाही. श्रीमद भागवत महात्म्य किंवा श्रीमद भागवताचं प्रास्ताविक जे हे पद्मपुराण, हे भागवताची माहिती पद्मपुराणात सांगितली, हे भागवताची माहिती भागवतात कुठेच सांगितली, अगदी शेवटच्या श्लोकात पण सांगितली. म्हणजे आपण ज्या वेळेला कुठल्याही कथेची अवतरणिका वाचतो किंवा कुठल्याही कथेचा समारोप वाचतो पोथीचा, तर समारोपाला बऱ्यापैकी